मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. बरं मामा, येतो मी. नाही नाही थांबा की. राहू द्या ही पैसे, काळजी करू नका. अहो तसं नाही, पण तुमची पण मेहनत आहेच की. नको नको, हे चला उरकारे लवकर, साधारण काम चालू करायचं, लवकर या चला. शीतल, पुष्पी कुठे गेली होती का? काय माहित, शेजारी गेल्या होत्या वाटतं. जीजी, जीजी, हे घ्या. काय पण म्हणशील तर, पण आज माझं काय मन देव पूजा करण्यात लागत नाही बघ. जीजी, अहो नका लय विचार करू, समजा नीट होईल. अगं कसं होईल? नाही जीजी, होईल, बघा तुम्ही. आणि जीजी, तुम्ही बी असं बोललात तर कसं होणार? आज पतूर ह्यांनीच तारलंय, हितनं पुढं बी हेच आपल्याला ह्यातनं बाहेर काढतात. वय देवानो, माझ्या एवढ्या जेडीचं समजा चांगलं आणि नीट होऊन द्या बघा. अगं जेडे धूर किस्ता झालाय, फुटकी जरा चुलीत. मामी, ही घ्या चहा. आणि हे काय हो, तुम्ही तर मिश्री सोडली होती ना? तू ग बस, तुला काय करायचंय ग? आली मोठी शिकवणारी मला. तुझी कामं बघ जा की. मम्मी, अगं जर हळू आवाजात बोल की, हर्षवर्धन झोपलेत ना. अगं वय वय. बर, मी इथं ठेवते, तुम्ही नंतर घ्या. काय नको मला चहा. अहो मामी, असं काय करताय? तुझ्यामुळेच झालं हे सगळं. तेव्हा जर माफी मागितली असतीस तर आज ही येळ आली असती का? हो पण मामी, मी काल आलते की, पण त्यांचं. अगं आता अक्कल येऊन काय उपयोग आहे का? अगं काय वाईट केलं ग माझ्या पुरीन तुझं? का वाटतोय एवढं टपलीस तिच्या? मामी असं का बोलताय तुम्ही? कप त्यो चहा उचल आणि जा निघ इथनं. मामी अहो, आत्ताच्या आत्ता इथनं निघ, नाहीतर. अगं मम्मी, अशी किती वेळ आता तोंड पाडून बसणार आहेस? अगं मग काय करू तर जेडे? ही बया समोर आली का नाही की तिचं थोबाडच फोडायची इच्छा होती बघ. अगं तवाच जर तिने माफी मागितली असती तर आज ही येळ आली असती का सांग बरं? आज चांगलं तुझ्या लग्नाच्या पूजेला आम्ही मिरवत आलो असतो का नाही त्या बंगल्यात? माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करून ठेवलाय बघ तिनं. मम्मी, जाऊ दे आता. सारखं तीस तीस काढून काय होणार आहे का? आणि आपल्याला माहितीये शितली कशी येते. पण पप्पा आणि जीजीला कळणार ना ते. अगं तीच तर, त्यांच्यावर तर काय चिटूक केलंय तिने कुणास ठाऊक. वय ग, आता एवढं सगळं होऊन बी तिचीच बाजू घेणार बघते. जेडे, माझं तर काय डोसकत चालणं झालंय बघ. त्यात तुझी ती सासू बी काय साधी नाही. आपल्यालाच कशी सगळी भेटतात असली कुणास ठाऊक. मला तरी एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय बघ आता. कसलं? तिने जर सगळं तुझ्या नंदच्या नावावर केलं
आणि भैयांना प्रॉपर्टीतनं बाहेर काढलं तर तसं काय नाही होणार. अगं काय बी होऊ शकतं. त्यात तुझा नवरा बी शहाणा, त्यानं तर जरा नमतं घ्यावं का नाही. तो बी डोसक्यात राग घालून बसलाय. त्यांचं काय चुकलं असं वाटत नाही बघ मला. जयडे 2 दिवस कुठं नाही झालं लग्नाला तवर बाजू घ्यायला लागलीस वे. अगं जयडे, उद्या त्यांच्या भांडणात आपल्या सपनांना काडी लागली म्हणजे मग बस, मग आयुष्यभर पश्चाताप करायला लागल. म्हणून आत्ताच सांगते तुला. काय? अगं हे बघ, तू गोड बोलून जरा त्यांना समजून सांग. आपल्याला काय पाहिजे का नाही ती आपल्या नवऱ्याकडनं कसं करून घ्यायचं हे जमलं पाहिजे बघ. ते आणि कसं बोलायचं आता? अगं ती कळतं बरोबर, पण जयडे काय बी झालं तरी हर्षवर्धनची इस्टेट तुझ्या नावावर झाली पाहिजे. ज्या घराच्या दारात काल आपला अपमान झालाय ना ती घर तुझ्या नावावर झालंच पाहिजे. आणि ही एकदा होऊ दे मग बघ. नाही तुझ्या सासूला गोट्यात झोपायला लावलं ना तर विचार. लई घामटा काढलाय बघ त्या पायीनं. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी रेडिओ आणि कुणी लावलाय आणि गाणं बी कुठलं लावलंय बघ की. या रेडिओवाल्यांना बी आपल्या नशिबावर हसायची हुक्की आली वाटतं. नशिबान थट्टा आज मांडली. ह्यो रेडिओ कुणी लावलाय? अहो भैया, ही काय करताय तुम्ही? ते ठेवा बरं झाडू पाहिलं खाली. ते झाडू? अहो हर्षवर्धन काय चाललंय? कशाला घेतलाय झाडू? ठेवा बरं तो झाडू. ठेवा ठेवा. काय मामा आहे, आधीच तुम्ही मला तुमच्या घरामध्ये राहायला जागा देऊन लय उपकार केलात बघा. ते आता आमच्या सख्याने आम्हाला घराबाहेर काढलं, पण तुम्ही काय असं केलं नाही. आता इथं बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरं, म्हणून आम्ही काहीतरी काम करतोय. आणि त्यात मी या घरचा जावई. लोक काय म्हणतात? हाव, कशाला कोण काय म्हणतंय तवा. आणि कशाला लोकांचा विचार करायचा आहे? नाही नाही मामा, पण मला हे पटत नाही. काय शीतल, तुम्ही तरी समजून सांगा ना मामांना. ओ भैया, तिला कशाला काय विचारताय? ह्या घराची मालकीन मी आहे. आणि जवळ मी जित्ती आहे ना तवर मीच राहणार. काय हो, हेनी सांगितलं का तुम्हाला झाडायला? नाही नाही, त्यांनी नाही सांगितलं. माझं मीच करतोय. असं किती दिवस बसून खाणार ना मी. आओ थांबा, ती राहू दे. तुम्ही या बरे, इकडे बसा पहिलं. या बसा. हे बघा, मला चालते की माझ्या जावयाने बसून खाल्लेलं. ती काय नाही, खरं तर तुम्हीच ऑर्डरी सोडल्या पाहिजेत आणि आम्ही ते पूर्ण करायला पाहिजे. शीतल, जाग भैयांसाठी काहीतरी नाश्त्याचं बघ. पोहे कर. अहो नाही नाही, कशाला उगाच. अहो कशाला काय, खरं तर ही सगळं तिने मनाने करायला पाहिजे. पण एवढं कुठलं आलंय आमचं नशीब. ठीक आहे, आता तुम्ही एवढं फोर्स करताच आहे तर उपमा और शिरा. पण शिरा जर करणार असाल तर साखर कमी टाका, तूप जास्त, आणि काजू नकोच. मनुके, बदाम. बदाम? काय झालं, लय काहीतरी मागितलं का आम्ही? आव नाही नाही, करल किती. आणि मामा, तुम्हाला घरामध्ये काय मदत लागली तर मला सांगा बरं का, मी काम करेन. तसं पण अजिंक्य आता इथं नाहीत. कामाचं काय नाही एवढं, तुमचं तुम्ही आवरा. आणि शीतल, सॉरी बरं का, तुम्ही तुमची खोली परत घ्या.
त्याचं काय, काल आम्ही तुमच्या खोलीत झोपलो तर आमचं मन आम्हालाच खात होतं. उगाच आमच्यामुळं तुम्हाला काय अडचण नको. आमचं काय, आम्ही बघतो काहीतरी मॅनेज करतोच की आमचं. नाहीतर काय, अंगण आहेच. अहो असं कसं बोलताय? खरं तर ती माझीच खोली आहे. तुम्ही राहा बिंदास तिथं. आहो तशी बी ती एकटीच आहे, तिला कशाला लागती खोली? आणि हे बघा, एवढं मोठं घर आहे, झोपल की कुठे तर. खरंय तुमचं, पण तिथं त्यांचं सामान पण आहे ना. आहो ती काढल तिथनं सगळं सामान. त्या खोलीतलं सगळं सामान मी तिला बाहेर काढायला सांगते. आणि मग काय, तुम्ही आणि जयश्री पूजा झाल्यावर बिंदास राहावा तिथं. होय पुष्पा, आपण पूजा थोडी लवकर घालूया, म्हणजे कसं सगळी कामं नीट मार्गी लागतील बघ. कशाला पाहिजे पूजन बिजन? अगं असं काय बोलती चेडे, पूजा नको होय घालायला. आता पूजा डायरेक्ट आम्ही आमच्या हक्काच्या घरात गेल्यावरच करू. वय बाई, ती बी खरंच आहे म्हणा. शीतल, ती शिराबिरा राहू दे. पहिले जाऊन खोलीतलं तुझं सामान तेवढं बाहेर काढ आणि भैयांना राहू दे तिथं. लागलं लागलं लागलं. जमलं की. चला आता आमचं मोठं बक्षीस द्या बघू. म्हणलं काय मदत लागेल का सामान बाहेर हलवायला? नाही नको, करते मी. नक्की का? काय लाजू बिजू नका बरं का. हक्कानं आम्हाला सांगा. काय अजिंक्यना आम्ही शब्द दिलाय ह्या घराची काळजी घेऊ म्हणून. भैया, हो भैया. काय टॅलेंट, काय झालं आता? हो, काही झालं नाही भैया, पण आता तुमचं लग्न झालं आणि आपली दोस्ती तर शाळेत असल्यापासून एकत्र. मग तुम्हाला लग्नात काहीतरी मी गिफ्ट देणं भाग आहे का नाही? म्हणजे तेव्हा मला देता आलं नाही, म्हणून आता तुमच्यासाठी आणि वहिनी साहेबांसाठी मी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट आम्हाला? बघू. हे घ्या.
मोठा आहे टॅलेंट. हा टॅलेंट राव. हा? तुम्ही तर आम्हाला इमोशनल केले की. हा, एवढं चांगलं गिफ्ट आम्हाला आयुष्यात आजपर्यंत कोणी दिलेलं नाही. का हो जयश्री? अहो गिफ्टचं तर सोडाच, इथं आपलं लग्न झालंय त्याच गोष्टीचं लोकांना वाईट वाटलंय. काय शीतल? काय? मी जाते. नाही अहो, फोटो कसा असं विचारतोय आम्ही. मस्त आहे की. मस्त आहे ना? आम्हाला बी हेच वाटते. एवढा चांगला फोटो बांधून ठेवायला लागणार. हाव भैया, असं का म्हणताय तुम्ही? अहो एवढ्या प्रेमापोटी आणली मी तुमच्यासाठी. इथं कुठतरी लावा की भिंतीवर. अरे तुझं खरंय, पण इथं लावायला जागा नाही रे. असं कसं म्हणताय? आपली एवढी हक्काची खोली आहे, आपण लावू की इथंच? इथं अहो, पण इथं तर अहो आधी ते दोघं राहायचे ना इथं, म्हणून त्यांचा फोटो होता. तर आपण दोघं राहणार म्हणल्यावर आपली प्रेम नको होय? आपण ती फ्रेम काढू आणि ही लावू. काय शीतल, चालेल ना तुला? अहो अहो, या खेळात तर आतापासूनच लई मज्जा यायला लागली बघा. आगे आगे देखो होता है क्या. आता तर फक्त फ्रेम बाहेर काढली, लवकरच तिला या घरातनं बाहेर काढतो का नाही बघा. नाही काढलं तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही.